स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत सातारा स्पेशल शेंगसोला। शेंगसोला ही भाजी खास भोगीच्या सणासाठी केली जाते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने हा शेंगसोला कसा करायचा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। झटपट होणारी भाजी आहे, त्याचबरोबर जेवढी झटपट होते तेवढी चवदारही होते। इथं आपल्याला शेंगसोल्यासाठी लागणारी भाजी पहा। 1 वाटी आपण मटारदाणे घेतले आहेत, 1 वाटी आपण बारीक चिरलेलं गाजर आणि बोरं काही घेतलेली आहेत, 1 वाटी पावटा घेऊया, 1 वाटी ओले हरभरे घ्यायचेत, 1 वाटी आपल्याला घ्यायचा आहे श्रावणी घेवडा किंवा वालाच्या शेंगा। हे पहा इथं मी दाखवते, अशा प्रकारे हा शेंगसोला केला जातो आणि शेंगसोल्यासाठी ही भाजी महत्त्वाची आहे। जो आपण घेवड्याची शेंग घेतोय किंवा श्रावणी घेवडा घेतो तो शेंगसोल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर 1 वाटी आपण इथं घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ अशा साफ करून नीट करून घ्यायच्या। 1 वाटी आपण इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, ओले शेंगदाणे घ्या किंवा तुमच्याकडे ओले शेंगदाणे नसतील तर आपण रोजच्या वापरातले शेंगदाणे भिजत घालायचे 2 ते 3 तास आणि ते घ्यायचे। 2 वांगी घेतलेले आहेत मी आणि आता आपण भाजी फोडणीला टाकूया। वांगी बारीक चिरून घेतली मी आणि सगळी भाजी स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेतली। आता काय करायचं, कढईमध्ये 1 पळीभर तेल घ्यायचं आणि तेलावरती ही भाजी 5 मिनिटासाठी छान परतून घ्यायची आहे। छान अशी परतून घेतली भाजी की पटकन शिजते आणि चवीलाही छान लागते। पटकन होणारी ही भाजी आहे, वेळ न लावता झटपट असा शेंगसोला आणि तेवढाच चवदारही होतो। तर इथं पहा 5 मिनिटासाठी हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं मीठ घालूया आणि मिठावरती ही भाजी जर तुम्ही 5 मिनिट आधी परतून घेतलीत, गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती अशा पद्धतीने जर परतून घेतलीत तर लवकर शिजते आणि जो भाजीचा उग्रपणा असतो किंवा काही भाज्यांना उग्रवास असतो तो उग्रवास कमी होतो आणि भाजी शिजायला पटकन शिजते। तर पहा इथं 5 मिनिटासाठी फास्ट गॅसवरती मी छान भाजी परतून घेतली। ही भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता आपण फोडणीला टाकूया। पुन्हा एकदा अर्धी पळी तेल घेतलेलं आहे मी, कमीत कमी तेलावरती ही भाजी आपण करूया। अर्धी पळी तेल घेतलं, त्याच्यावर 1 चमचाभर आपल्याला मोहरी घ्यायची, 1 चमचाभर जिरं घ्यायचं आहे। जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला छोटा चमचा हळद आणि छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा। त्याचबरोबर या भाजीला छान खमंग खरपूस चव येण्यासाठी खोबरं आणि लसूण पेस्ट घ्यायची आहे। खोबरं लसूण पेस्ट घेऊन ही भाजी करून पहा तुम्ही, अप्रतिम चवीची ही भाजी होते। आता इथं 2 चमचे मी खोबरं लसूण पेस्ट घेतली, छान परतून घेतली। खमंग सुवास सुटेपर्यंत ही लसूण खोबऱ्याची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर छोटासा खोबऱ्याचा तुकडा मिक्सरला बारीक करून घ्या। त्याचबरोबर 1 वाटी आपण इथं बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा। छान असा हा टोमॅटो ह्या खमंग फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो ह्या भाजीला कमी वापरला जातो, पण जर तुम्ही नसाल वापरत तर नका वापरू। मला टोमॅटो आवडतो म्हणून मी थोडासा टोमॅटो घेतलेला आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर कलरची, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे। कांदा लसूण मसाल्यामुळे या भाजीला छान गावरान चव येते, तुम्ही करून पहा। कांदा लसूण मसाला नसेल तर रोजच्या वापरातला जो आपला काळा मसाला असतो तो मसाला घेतलात तरी चालेल। फार छान चवीची ही भाजी होते, झटपट होणारी तर आहेच पण चवीला छान आणि तेवढीच पौष्टिकता देणारे आहे। 1 चमचा मी फोडणीमध्ये तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळही आपण छान परतून घेतलेले आहेत। आता याच्यावरती आपल्याला भिजवले जे आपण शेंगदाणे भिजत घातले होते, 1-2 तासासाठी मी 1 वाटीभर शेंगदाणे भिजवून घेतले, ते शेंगदाणे घेऊया। तुमच्याकडे ओले शेंगदाणे असतील तर तेही घ्या। शेंगदाणे घेतले, त्याचबरोबर गाजर आणि बोरं घेतलेले आहेत। लक्षात ठेवा, गाजर आणि बोरं आणि शेंगदाणे सुरुवातीला जेव्हा मी भाजी तेलावरती परतली तेव्हा याच्यामध्ये घेतले नाहीत। जेव्हा आपण पूर्ण भाजी फोडणीला टाकतो त्यावेळेला शेंगदाणे आणि गाजर घ्या। आणि हे पहा, आता पूर्ण फोडणीमध्ये ही भाजी 1-2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घेऊया आपण। चवीनुसार मीठ घालायचं। आता तुम्हाला जर भाजी आणखीन एकदम सुक्की हवी असेल बिना पाण्याची, 1-2 दिवस ही भाजी तुम्हाला टिकवायची असेल तर पाणी न घालता फक्त वाफेवरती ही भाजी शिजवून घ्या, छान शिजते। त्याचबरोबर जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर थोडं गरम पाणी घाला आणि गरम पाण्यावरती भाजी शिजवून घ्या।
थोडासा मी गूळ घेतलेला आहे. या भाजीमध्ये ऊस घेतात, पण ऊस न घेता मी थोडासा गूळ घेतलेला आहे. आणि हे पहा, गूळ घालून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटासाठी भाजी आपण परतून घेऊया. जेवढी भाजी मसाल्यामध्ये तुम्ही परतणार तेवढी चवीला छान लागते. जर तुम्हाला इथं लसूण खोबऱ्याचा वापर करायचा नसेल तर सुकं खोबरं भाजून घ्या आणि तीळ बारीक करा. तीळ आणि खोबरं भाजून घ्या आणि त्याचं फोडणी भाजीला घ्या. पण लसूण खोबऱ्याने ह्या भाजीला अप्रतिम चव येते आणि अगदी गावरान चवीची ही भोगीची भाजी होते. आणि अशा पद्धतीने भोगीच्या सणाला तुम्ही भाजी करून तर पहा. झटपट होणारी तर भाजी आहेच. अगदी नवशिकेसुद्धा ही भाजी पटकन करू शकतात. आधी तयारी करून ठेवा, सगळी भाज्या चिरून ठेवा. 10 मिनटात होणारी भाजी आहे, वेळ नाही लागत. त्याचबरोबर इथं आता आपण काय केलं आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्या, म्हणजे ही भाजी एकसारखी होते आणि भाजीला दाटसरपणा येतो. त्याच्यामुळे या भाजीला दुसरं कोणतंही वाटण न करता शेंगदाण्याच्या कुटामध्ये चांगली छान दाटसर भाजी होते. तुम्ही करून पहा. झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनटात ही भाजी आपली तयार होते. आणि पहा, इथं छान अशी आपली शेंगसोल्याची भाजी तयार आहे. तर या भोगीच्या सणाला तुम्ही अशा पद्धतीने सातारा स्पेशल भाजी करून पहा. या भाजीमध्ये कारळ्याचा कूटही घालतात, पण आज माझ्याकडे कारळ्याचा कूट नाही आहे, त्याच्यामुळे मी घातला नाही. पण कारळे जर असेल तर भाजून त्याचं बारीक मिक्सरला बारीक करा आणि ते कूट घ्या. वरून कोथिंबीर आणि 1 चमचाभर तीळ घालून ही भाजी आपण सर्व करायची आहे. आणि गरमागरम बाजरीच्या तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर भोगीच्या भाजीचा स्वाद घ्या. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद मंडळी.